आज आपण या ठिकाणी बघणार आहोत पालक टोमॅटोची रेसिपी, म्हणजे झटपट अशी त्याची चटपटीत चटणी. करायला सोपी आहे, खायला सुद्धा चटपटीत लागते आणि पौष्टिक आहे. आपण जेव्हा पालकाची भाजी बनवतो त्यावेळेस ती फक्त पालकापासून बनवली की थोडीशी उग्गीर लागते. म्हणून या पद्धतीने तुम्ही पालक टोमॅटोची रेसिपी नक्की ट्राय करा, खूप चविष्ट लागते. व्हिडिओ खूप छोटासा आहे त्यामुळे थोडा पण स्किप करू नका, नक्की शेवटपर्यंत बघा. चला झटपट अशी पालक टोमॅटोची आपण चटणी बघूयात. सर्वात अगोदर मी घेतलेला आहे लोखंडी तवा. लोखंडी तव्यावरल्या भाज्या एवढ्या छान लागतात ना आणि खायलासुद्धा चांगल्या असतात, त्यामुळे मी लोखंडी घेतला. तुम्ही कुठलाही तवा घ्या, पॅन घ्या, कढई घ्या. सर्वात अगोदर तेल टाकलं, मोहरी इकडे तिकडे पळू नये म्हणून झाकण ठेवले बरं का. आणि नंतर मग मोहरी फुटली की जिरे टाकायचे. जिरे इकडे तिकडे पळून जात नाहीत. मग टाकायचा लसूण. लसूण छान भरपूर असा टाकायचा. माझी चटणी थोडीशी आहे म्हणून मी थोडासा टाकला आहे. तुमची चटणी भरपूर असेल तर भरपूर लसूण वापरा, चवीला छान लागतो. आणि हे तुम्हालासुद्धा माहिती आहे, बरेच लोक थोडासा लसूण वापरतात, भाजीला चव लागत नाही. त्यामुळे लसूण भरपूर प्रमाणात वापरायचा. आणि लसूण थोडासा लाल झाला की त्यामध्ये धुतलेला कट केलेला पालक टाकायचा आणि छान आता यामध्ये मिक्स करायचं. आता मसाल्यांची बारी. सर्वात अगोदर पालक छान म्हातारा होण्यासाठी त्यामध्ये टाकायचं मीठ. मीठ टाकल्याशिवाय पालक म्हातारा होत नाही, म्हणजे शिजत नाही बरं का. त्यामुळे मीठ टाकायचं. कुठलीही पालेभाजी असली की मीठ टाकल्याशिवाय ती पटकन शिजत नाही, त्यामुळे मीठ टाकायचं. चवीनुसार लाल तिखट टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आहे. आणि आता याला छान मिक्स करायचं. आणि आता बघा पालक कसा म्हातारा होतो, म्हणजे गळतो आणि पटकन शिजायला लागतो. झाला की नाही पटकन असा म्हातारा. तर आता छान पालक या मसाल्यांमध्ये मिक्स केलेला आहे. आता बारी आहे टोमॅटोंना म्हातारं करण्याची. तर या ठिकाणी टोमॅटो वापरता वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, टोमॅटो हे थोडंसं कच्चं असेल तरी चवीला जास्त चांगलं लागतं. इथे पिकलेल्या टोमॅटोची भाजी छान लागत नाही बरं का पालकाबरोबर. असं थोडंसं कच्चं टमाटर पाहिजे, जास्त पिकलेलंही नाही आणि अगदी हिरवगारही नाही, थोडंसं लाल आहे. या टोमॅटोची पालकाबरोबर भाजी खूप छान लागते. तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करा, म्हणजे मग तुम्हाला सुद्धा माहिती होईल. आता टोमॅटो टाकलं, टोमॅटोसुद्धा या पालकबरोबर छान मिक्स केले. आणि मग आपल्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कुट्टा टाकायचा. आवडीनुसार आपला एखादा मसाला टाकायचा, नसेल तरीही चालतो बरं का, पण असेल तर टाका. आता तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कुट्टा खात नसतील तर तुम्ही यामध्ये मुगाची डाळ टाका भिजलेली, किंवा तुम्ही शेंगदाण्याचा कुट्टा, भिजलेली मुगाची डाळ दोन्हीसुद्धा वापरू शकतात. भिजलेली मुगाची डाळसुद्धा या भाजीमध्ये खूप छान लागते. आता या भाजीला छान चवीला बॅलन्स करण्यासाठी आपण इथे थोडीशी साखर वापरणार आहोत, कारण टोमॅटो हे आंबट असतं आणि पिकलेलं टोमॅटो थोडं कमी आंबट असतं, पण कच्चं टोमॅटो जास्त आंबट असतं. म्हणून चवीला छान भाजी लागावी, चवीला बॅलन्स व्हावं म्हणून थोडीशी साखर नक्कीच टाका, म्हणजे भाजी कशी चटपटीत लागते आणि चवीला सुद्धा मस्त भन्नाट लागते. झाली की नाही आपली झटपट अशी टोमॅटो पालकची भाजी. तर ही भाजी तुम्ही एकदा गरमागरम नक्की खायला करून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की टोमॅटो आणि पालकाची भाजी किती छान लागते. तर खरंच खूप छान लागते. रेसिपी नक्की ट्राय करा, झटपट होते, पौष्टिकसुद्धा आहे. आणि शक्यतो टोमॅटो कच्चंच वापरा. पिकलेला टोमॅटो लवकर गळला जातो, म्हणजे लवकर म्हातारा होतो आणि ते पालकाबरोबर व्यवस्थित लागत नाही. असा कच्चा टोमॅटो असलं की पालकाबरोबर खूप छान लागतो. तर बघा आपल्या मस्त लोखंडी तव्यावरली पौष्टिक अशी टोमॅटो पालकची चटणी तयार झालेली आहे. गरमागरम खायला घ्यायची आहे. आणि कुठलाही पॅन असो, पण लोखंडी पॅन असेल तर त्यावर जास्त छान लागते इतर पॅनपेक्षा. तरीही गरमागरम खाऊन घ्यायची आहे. नसेल वेळ तुम्हाला लगेच खायला ठेवायची असेल तर दुसऱ्या भांड्यात काढा, पण या तव्यावरती ठेवू नका बरं का. हा तवा जेवढा चांगला तेवढाच आपली रेसिपी खराब करतो, म्हणून पटकन दुसऱ्या भांड्यात काढायचं. काय होतं हे तुम्हाला माहिती आहे. तर चला मग आजची ही झटपट टोमॅटो पालकची चटणी आवडली असेल तर मग चला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.